स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं? खूप सारा पैसा, मोठी डिग्री की फक्त नशीब? आज आपण हेच बघणार आहोत की यशस्वी ट्रेडर्स म्हणजे तो जो 1% वर्ग आहे तो 99% अयशस्वी लोकांपेक्षा असा काय वेगळा विचार करतो आणि कसं काम करतो. चला तर मग सुरू करूया. हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? खूप साऱ्या आशा आणि स्वप्न घेऊन लोक मार्केटमध्ये येतात, पण काही काळातच त्यांचं मोठं नुकसान होतं. सोशल मीडियावर दिसणारे ते रोजच्या प्रॉफिट स्क्रीनशॉट आणि झटपट श्रीमंत होण्याच्या गोष्टी बघून अनेकांना वाटतं की हे खूप सोपं आहे, पण खरं वास्तव काय आहे? वास्तव हे आहे, अंदाजे 99% रिटेल ट्रेडर्स मार्केटमध्ये पैसे गमावतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 99%. आता हा आकडा ऐकून धक्का बसला असेल, पण तो आपल्याला एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. तो म्हणजे बहुतेक लोक ट्रेडिंगकडे ज्या नजरेने बघतात त्यातच कुठेतरी एक मोठी चूक होतीये. आणि ती चूक काय आहे तेच आपल्याला आज समजून घ्यायचंय. तर पहिली आणि सगळ्यात सामान्य चूक म्हणजे हा जुगारी दृष्टिकोन. आता हे बरेच जण मान्य करणार नाहीत, पण नकळतपणे ते मार्केटमध्ये ट्रेडिंग नाही तर जुगार खेळत असतात. त्यांना वाटतंय की ते काहीतरी विश्लेषण करून पैसे लावत आहेत, पण खरं तर ते फक्त आणि फक्त नशिबावर आणि आशेवर अवलंबून असतात. ही मानसिकता ओळखणं खूप सोपं आहे. इथे प्रत्येक निर्णय भावनेच्या आधारावर, आशेवर किंवा झटपट पैसे कमवण्याच्या लालसेपोटी घेतला जातो. इथे कोणतीही ठरलेली स्ट्रॅटेजी नसते, कोणताही प्लॅन नसतो. मनात फक्त एकच आशा असते, यावेळी माझा अंदाज बरोबर ठरेल आणि मला मोठा जॅकपॉट लागेल. बघा, या जुगारी मानसिकतेची काही स्पष्ट लक्षणं आहेत. पहिलं म्हणजे कोणताही ट्रेडिंग प्लॅनच नसतो. दुसरं, एकाच ट्रेडमध्ये आपल्या कॅपिटलचा खूप मोठा हिस्सा लावून टाकणे. तिसरं, समजा एखादा तोटा झाला की तो भरून काढण्यासाठी आणखी मोठा आणि धोकादायक ट्रेड घेणे, ज्याला रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे कसं, समजा 5,000 रुपयांचा लॉस झाला तर तो लगेच वसूल करण्यासाठी कसलाही विचार न करता थेट 10,000 रुपयांचा दुसरा ट्रेड घेणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवण्याऐवजी कोणाच्या तरी टिप्सवर किंवा नशिबावर अवलंबून राहणे. आता आपण याच्या अगदी उलट बाजू बघूया, म्हणजे त्या यशस्वी 1% ट्रेडर्सची मानसिकता. हे लोक मार्केटला कॅसिनो म्हणून नाही, तर एक बिझनेस, एक व्यवसाय म्हणून बघतात. त्यांच्यासाठी प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक, अभ्यास करून आणि नियमानुसारच घेतला जातो. हा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. इथे भावनांना अजिबात जागा नसते. इथे असतो तो फक्त डेटा, स्ट्रॅटेजी आणि कठोर शिस्त. जसा एखादा व्यावसायिक आपला व्यवसाय चालवताना प्रत्येक खर्चाचा आणि नफ्याचा हिशोब ठेवतो ना, अगदी त्याचप्रमाणे एक प्रोफेशनल ट्रेडर आपलं ट्रेडिंग कॅपिटल सांभाळतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही व्यावसायिक मानसिकता नियमांवर चालते. त्यांची एक ठरलेली स्ट्रॅटेजी असते. ते प्रत्येक ट्रेडमध्ये किती जोखीम घ्यायची आहे हे आधीच ठरवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते छोटे तोटे स्वीकारायला शिकतात. कारण त्यांना हे पक्कं माहीत असतं की प्रत्येक ट्रेडमध्ये नफा होऊच शकत नाही. त्यांचं लक्ष एका रात्रीत करोडपती होण्यावर नसतं, तर सातत्याने हळूहळू नफा कमावून मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यावर असतं. हा तक्ता बघा, यातून दोन्ही दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्ट होतो. एकीकडे जुगारी नशिबावर अवलंबून असतो, तर व्यावसायिक आपल्या सिस्टमवर. जुगारी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो, तर व्यावसायिक तर्काच्या आधारावर. पण यातला सगळ्यात मोठा फरक शेवटच्या मुद्द्यात आहे. जुगारी व्यक्तीला तोटा अजिबात सहन होत नाही, तर व्यावसायिक व्यक्ती छोट्या तोट्याला व्यवसायाचा एक आवश्यक खर्च मानते. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. यशस्वी होण्यासाठी मार्केट प्रत्येक वेळी कुठे जाईल हे बरोबर ओळखण्याची काहीही गरज नसते. फक्त आपली जोखीम योग्य प्रकारे सांभाळता आली पाहिजे आणि आपल्या नियमांचं कठोरपणे पालन करता आलं पाहिजे. यश हे अंदाजावर नाही, तर प्रक्रियेवर, प्रोसेसवर अवलंबून आहे. अनेकांना असं वाटतं की यशस्वी ट्रेडर होण्यासाठी खूप उच्च शिक्षित असणं, मोठी डिग्री असणं गरजेचं आहे. पण सत्य पूर्णपणे वेगळं आहे. अनेकदा मोठे डॉक्टर, इंजिनियरसुद्धा मार्केटमध्ये शिस्तीअभावी संघर्ष करतात. तर दुसरीकडे सामान्य शिक्षण घेतलेली माणसं केवळ शिस्तीच्या जोरावर यशस्वी होतात. कारण ट्रेडिंगमध्ये तुमची डिग्री नाही, तर तुमची शिस्त आणि तुमची मानसिकता सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. तर मग प्रश्न येतो की त्या 99%मधून बाहेर पडून या 1%मध्ये कसं जायचं? जुगारी मानसिकतेकडून व्यावसायिक मानसिकतेकडे जाणारा हा प्रवास कसा करायचा? चला पाहूया. या प्रवासासाठी 3 मूलभूत स्तंभ आवश्यक आहेत. पहिला आहे संरचना, म्हणजे एक स्पष्ट लेखी ट्रेडिंग प्लॅन तयार करणे, ज्यात कधी ट्रेड घ्यायचा, कुठे स्टॉप लॉस लावायचा, किती रिस्क घ्यायची, हे सगळं स्पष्टपणे लिहिलेलं असावं. दुसरा स्तंभ आहे शिस्त, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत भावनेच्या आहारी न जाता त्या प्लॅनचे काटेकोरपणे पालन करणे. आणि तिसरा संभाव्यता,
म्हणजे हे समजून घेणे की ट्रेडिंग हा 100% जिंकण्याचा खेळ नाहीये, तर तो दीर्घकाळात तुमच्या बाजूने संभाव्यता राखण्याचा खेळ आहे. आणि शेवटी हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे. मार्केटला एक कॅसिनो समजून नशिबाच्या आधारावर खेळायचंय की त्याला एक व्यवसाय समजून शिस्त आणि योजनेने पुढे जायचंय. या एका प्रश्नाच्या उत्तरातच तुमच्या ट्रेडिंग प्रवासाचं भविष्य दडलेले आहे. विचार नक्की करा. जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर असाल आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकू इच्छित असाल तर आजच संपर्क करून संपूर्ण माहिती नक्की घ्या.